वेलकम, नमस्कार. I am Satish Srinivas Kamboj from Deshbhushan Kulbhushan Vidyalaya Kunthalgiri. So, today we are going to learn Standard 9 Mathematics Part 2 Chapter number 2 Parallel Lines म्हणजेच समांतर रेषा. In this chapter, the most important 3 points. First is properties of angles formed by parallel lines and its transversal. म्हणजेच समांतर रेषा व छेदिका यामुळे होणाऱ्या कोनांचे गुणधर्म. Second important point is टेस्ट ऑफ पॅरललनेस ऑफ टू लाईन्स म्हणजेच रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या. अँड थर्ड पॉईंट इज यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग. आता आपण पॅरलल लाईन्सची डेफिनेशन पाहूया. The lines which are coplanar and do not intersect each other are called parallel lines. म्हणजेच ज्या रेषा एका प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाही त्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. Some properties of lines and angles. Important properties. First one is when two lines intersect, the pairs of opposite angles formed are congruent. म्हणजेच दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. Second property is the angles in a linear pair are supplementary. म्हणजेच रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. Third property is when one pair of corresponding angles is congruent, then all the remaining pairs of corresponding angles are congruent. करस्पॉन्डिंग अँगल मीन्स संगत कोन. जे जेव्हा संगत कोनाची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोनाच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. फोर्थ प्रॉपर्टीज इज व्हेन वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट, देन ऑल द रिमेनिंग पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच अल्टरनेट अँगल मीन्स विक्रम कोन. जे जेव्हा विक्रम कोनाची एक जोडी एकरूप असते तेव्हा विक्रम कोनाच्या इतर सर्व जोड्या एकरूप असतात. अँड फिफ्थ प्रॉपर्टी इज व्हेन वन पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स ऑन वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज सप्लिमेंटरी, देन द अदर पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स इज ऑल्सो सप्लिमेंटरी. म्हणजे जेव्हा छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनाची बेरीज सप्लिमेंटरी मीन्स पूरक कोन 180 अंश होते तेव्हा आंतरकोनाच्या दुसऱ्या जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश होते. आता आपण इंटिरियर अँगल्सचा थेरम पाहूया. इंटिरियर अँगल मीन्स आंतरकोनाचे प्रमेय. थेरम: इफ टू पॅरलल लाईन्स आर intersected by a transversal, the interior angles on either side of the transversal are supplementary. म्हणजेच दोन समांतर रेषांना
एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांशी पूरक असतात. आकृतीमध्ये पहा, लाइन M parallel to line L and line N is transversal. Pairs of interior angles are angle A and angle B and angle D and angle C. या ठिकाणी गिवन पार्ट म्हणजे पक्ष, लाइन L parallel line M and line N is their transversal. Hence, as shown in the figure, angle A, angle B are interior angles formed on one side, and angle C, angle D are interior angles formed on other side of the transversal. To prove the साध्य, angle A plus angle B is equal to 180 and angle D plus angle C is equal to 180. प्रूफ, सिद्धता. या ठिकाणी कोणांच्या मापाच्या बाबतीत 3 प्रकारच्या शक्यता आहेत. 3 possibilities arise regarding the sum of measures of angle A and angle B. First one is angle A plus angle B is less than 180 degree. Second one is angle A plus angle B is greater than 180, and third is angle A plus angle B is equal to 180 degree. मग पहिल्या प्रथम आपण यापैकी पहिली शक्यता सत्य मानूया. Let us assume that the possibility first is angle A plus angle B is less than 180 degree is true. Then, according to Euclid postulates, if the line L and line M are produced will intersect each other on the side of the transversal where angle A and angle B are formed. युक्लिडचं गृहीतक तुम्ही पहिल्या प्रकरणामध्ये शिकलेला आहात, त्याचा या ठिकाणी आपण उपयोग करत आहोत. बट लाइन L and लाइन M are parallel lines. हे आपल्याला दिलेलं आहे. गिवन पार्ट, angle A plus angle B is less than 180 degree is impossible. कारण पक्षामध्ये रेषा L आणि रेषा M या समांतर रेषा आहेत असं म्हणलेलं आहे. मग या दोन कोणांची मापांची बेरीज ही 180 पेक्षा कमी येणं अशक्य आहे. विधान 1. Now let us suppose that angle A plus angle B is greater than 180 degree is true. आपण आता दुसरी शक्यता जी आहे ती सत्य मानलेली आहे. Therefore, angle A plus angle B is greater than 180 degree. Angle A plus angle D is equal to 180 degree. And angle C plus angle B is equal to 180 degree. Both are linear pairs. दोन्हीही जोड्या या रेषीय जोडीतील कोणांच्या आहेत. Therefore, angle A plus angle D plus angle B plus angle C is equal to 180 degree plus 180 degree is equal to 360 degree. Therefore, angle C plus angle D is equal to 360 degree minus in bracket angle A plus angle B. If angle A plus angle B is greater than 180 degree, then 360 degree minus angle A plus angle B is less than 180 degree. Therefore, angle C plus angle D is less than 180 degree. Therefore, in that case,
line L and line M produced will intersect each other on the same side of the transversal where angle C and angle D are formed. Therefore, angle C plus angle D is less than 180 degree is impossible. आता या दोन शक्यता जर अशक्य असतील तर मग राहिलेलं काय आहे, फक्त एकच शक्यता उरलेली आहे, ती म्हणजे दोघांची बेरीज 180 अंश. Therefore, that is angle A plus angle B is greater than 180 degree is impossible. Therefore, the remaining possibility angle A plus angle C is equal to 180 degree is true. Therefore, angle A plus angle B is equal to 180 degree. Similarly, angle C plus angle D is equal to 180 degree. इथे लक्षात घ्या की आपण या ठिकाणी अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री आणि अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री या दोन्ही शक्यता विसंगतीमुळे नाकारल्या. म्हणजेच इथं आपण पहिलं नकारार्थी स्टेटमेंट घेऊन सिद्धता दाखवलेली आहे. म्हणजेच ही सिद्धता जी आहे ती अप्रत्यक्ष सिद्धता आहे. दिस प्रूफ इज एन एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट प्रूफ. Next theorem, corresponding angles theorem. The corresponding angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन. तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. म्हणजे मापे समान म्हणजे ते एकरूप असतात. इन फिगर लाइन L and line M are parallel lines and N is transversal. आता या थेरमच्या स्टेटमेंटवरून आपण गिवन पार्ट पाहणार आहोत. लाइन L parallel line M and line N is a transversal. तर या ठिकाणी आपल्याला सिद्ध काय करायचे आहे की संगत कोनाच्या जोड्यांची जी मापं आहेत ती इक्वल आहेत हे दाखवायचं आहे. टू प्रूव्ह अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. सिद्धता अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आकृती पहा. हे फर्स्ट विधान. कारण रिझन अँगल इन लिनियर पेअर. अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. 2 नंबर विधान. सेकंड, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स जे आपण आत्ता मागे पाहिली होती. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. कारण राईट हँड साईड दोघांची 180 डिग्री आहे, जे लेफ्ट हँड साईड पण कशी असणार, बरोबर असणार. फ्रॉम 1 and 2. Therefore, angle A is equal to angle B because angle C both sides are same, cancel. Next theorem is alternate angle theorem. The alternate angles formed by a transversal of two parallel lines are of equal measures. आता अल्टरनेट अँगल म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्युत्क्रम कोनाची जोडी. मग दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनाच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. इन फिगर
line M parallel to line L and N is transversal. आणि अल्टरनेट अँगलची जोडी जी आहे ते अँगल D and angle B. Given part, line L parallel to line M, line N is a transversal. साध्य काय करायचे आहे, अँगल D is equal to अँगल B. सिद्धता प्रूफ, अँगल D प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. पहिलं विधान, अँगल सी लिनियर पेयर. आकृती पहा, अँगल C प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स, याच्यावरून आपण हे दुसरं विधान घेतलेलं आहे. फ्रॉम 1 and 2, अँगल D प्लस अँगल C इज इक्वल टू अँगल C प्लस अँगल B. या ठिकाणी दोन्ही बाजूला अँगल C समान आहे म्हणून ते कॅन्सल होईल. देअरफॉर अँगल D इज इक्वल टू अँगल B. Today we have learned some properties of lines and angles, interior angle theorem, corresponding angles theorem, alternate angles theorem. ते 3 प्रमेय आणि समांतर रेषांचे काही गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. If you like this video, give a thumbs up, share this video with your all friends and subscribe to my channel. If you have some doubt in today's session, comment below. I will reply you. Bye friends. Have a good day. Thank you.